गणपती बाप्पा मोरया. तर आज सकाळची सुरुवात झाली अशी काही. आज गणपती तिसरा दिवस आहे आणि बघता बघता कसे दिवस जाताना खरंच कळत नाही. आणि सकाळमध्ये तयार बियार होऊन म्हटलं सगळ्यात अगोदर देवपूजा करते. देवपूजा झाल्यानंतर मगच बाकीचे सगळे कामं करणार. तसं रोजचा रुटीन तोच राहतो, पण रोजची देवपूजा आहे ना राणी किंवा ओमचे पप्पा हे करून घेतात. मला जास्त करून टाईम नाही भेटत, कारण मला आहे ना स्वयंपाक आणि ते मुलांचा टिफिन आणि ते राहतो म्हणून. तर देवपूजा झाली. देवाकडनं वापस हेच मागितलं की देव बाप्पा प्लीज सगळ्यांना छान ठेव, जिथं कुठं काही होतंय संकट तिथं येऊ नको देऊ, आणि सगळ्यांची मनोकामना पूर्ण कर म्हणून. असं सगळ्यांची मनोकामना पूर्ण झाली म्हणजे माझी पण होऊन जाणार जे मागितलंय ते. देवपूजा झाल्यानंतर मग म्हटलं आता गणपतीची आरती करणार ना, तर गणपतीच्या आरतीसाठी मग सगळं तिथं क्लीन करत होती. जसं पंचा आरती, तिथं फूल बिल होते, जशी माळा ते सगळं क्लीन करत होती. व्यवस्थितपणे क्लीन करून मगच म्हटलं पुढची कामं करणार. सकाळची सुरुवात जर आरतीने झाली ना तर पूर्ण दिवस कसं एकदम पॉझिटिव्ह राहतो. आणि खूप असं गणपती आलेत ना त्या दिवसापासून वेगळीच एनर्जी. नाही तर अगोदर आहे ना मला काम करताना चक्कर वगैरे यायचे, कंटाळा पण भरपूर यायचा, आळशीपणा वाटायचा. पण आता गणपती आले तेव्हापासून म्हणजे माझी काय माहिती एनर्जी इतकी पॉझिटिव्ह येते. मला सकाळमध्ये लवकर उठून जाते, आंघोळ वगैरे करून घेते. आंघोळ झाल्यानंतर गणपतीची आरती वगैरे होणं आणि पूर्ण दिवस खूप पॉझिटिव्ह राहते. खूप छान वाटतं घरामध्ये. आणि आरतीचा आता वेळ झालेला होता तर आरती ते करून घेणार होतो. आज यांना सुट्टी होती ना म्हणून आरतीला थोडा टाईमच झाला होता. तर बस दोघांनी मिळून आरती केली आणि राणी पण किचनमध्ये चहा वगैरे ठेवत होती. आरती ते झाल्यानंतर मग आम्ही चहा पाणी केलं. सकाळची सुरुवात कसं एकदम असं पॉझिटिव्हने झाली ना तर खूप छान वाटतं. तर तुम्ही पण या नाश्ता करायला. गाणं चालू होतं ना सॉन्ग, तर मी तेच बोलत होती, तोंडामध्ये तेच येत होतं आणि खूप छान वाटत होतं. चहा नाश्ता झाल्यानंतर मग आम्ही क्रिशूला पण घ्यायला गेलो होतो, कारण त्याला यायचं होतं. तो सांगत होता दिवसापासून की मला यायचंय. आज जिजून त्यांना सुट्टी होती ना म्हणून यायचं होतं त्याला पण. नंतर आम्ही त्यालाच घ्यायला गेलो होतो. आणि कसा वाटला व्लॉग. आणि हो, मला परवा कमेंट आला होता, मी त्याचा रिप्लाय पण दिला आहे. मला असेच कमेंट करत राहा, खूप छान वाटतं मला तुम्ही कमेंट करता आता. आणि कसं वाटलं, काय वाटलं मिनी व्लॉग ते पण सांगा. तुमचं एक कमेंट, तुमचा एक सबस्क्रायबर आणि एक लाईक माझ्यासाठी खूपच पॉझिटिव्ह देतो, खूप पॉझिटिव्ह देतो. बस लास्टचं ते पण बोलून संपवत. गणपती बाप्पा मोरया.